राजकारणात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, प्रमोद महाजन असतील, आर पाटील असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अनेक सत्ताधारी विरोधक होते, त्यांची भाषणं होती, टीका टिप्पणी होत होती. मात्र आजचं आपण कालचंच भाषण जर निलेश राणे यांचं पाहिलं तर सध्या महाराष्ट्र राज्याचा जो राजकारणाचा सांस्कृतिक दर्जा आहे तो भारतीय जनता पक्षामुळे या राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडला आहे. भारतीय जनता पक्षाने काही टोळ्या हायर केलेल्या आहेत, भाड्याने घेतलेल्या आहेत चिखलफेक करण्यासाठी. आणि या महाराष्ट्राला जी एक थोर परंपरा होती, पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती, यशवंतराव चव्हाणांपासून बरं का ते आतापर्यंत, त्या संस्कृतीवर नशेच्या दारूच्या अनेकतेच्या गुळण्या टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षानं काही भाडोत्री लोकांकडून सुरू केला असेल. आमच्याकडे सुद्धा आम्ही सुद्धा कठोर शब्दाचा वापर करतो. बाळासाहेब ठाकरे नक्कीच करायचे. अनेक कठोर शब्द आम्ही वापरतो. आमच्याकडून एखाद दुसरा शब्द चुकीचाही जात असेल, पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं हा जो दारूखाना सुरू केलेला आहे, याच्या भट्ट्या लावलेल्या आहेत नशेच्या, त्या पाहता महाराष्ट्राची संस्कृती मला लयाला जाताना दिसते. मी कोणा व्यक्तीचं नाव घेत नाही, पण संपूर्ण राज्याची राजकीय संस्कृती ही लयाला जाताना दिसते. आणि त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष आहे. सर, कांग्रेस के अकाउंट्स फ्रीज कर दिए गए हैं और अभी कांग्रेस जो है वो एजेंसीज के सामने प्रोटेस्ट करने वाली है आज देश भर में. कैसे देखते हैं इस चीज को? इलेक्टोरल बॉन्ड की बात हुई, उसके बाद ये जो सामने चीज आई है जिसकी वजह से भारतीय जनता पार्टी का अकाउंट फ्रीज होना चाहिए. जिस तरह से इलेक्टोरल बॉन्ड्स का भ्रष्टाचार सामने आया है, हाँ, ब्लैक मनी, मनी लॉन्ड्रिंग का पैसा बीजेपी का अकाउंट में चला गया है, ये सीधा सीधा दिखता है. तो कांग्रेस का अकाउंट क्यों सील हो रहा है? बीजेपी का अकाउंट सील होना चाहिए पूरी तरह से, लेकिन वो नहीं हो रहा है. कांग्रेस का अकाउंट सील हो रहा है. अगर कांग्रेस पार्टी ने आंदोलन शुरू किया है, हम उनका समर्थन करते हैं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घडतंय, याचा फटका बसू शकतो काँग्रेस? अजिबात फटका बसणार नाही. आमच्याकडे पैसे नसतील, पण लोकांचे समर्थन आहे. पैसे नसतील, आमचे तुम्ही पैसे काढून घ्याल, पण लोकांचं समर्थन कसं काढणार? तो शरद पवार जी का बयान आया कि जो पार्टी गई, चिन्ह गई, उन्हें कोई चिंता नहीं है, लेकिन वो एक अलग उसमें रास्ते पे नहीं जा रहे हैं. अजीत पवार का बयान आया था इसको लेके कि उन्हें कोई चिंता नहीं है और लोग उनके साथ में हैं. ऐसा अजीत पवार बोल रहे हैं? नहीं, अजीत पवार का बयान आने के अजीत पवार के साथ अजीत पवार उनके बेटे और उसकी पत्नी है बारामती में. मेरे हिसाब से जनता जो है बारामती की, पवार साहब के साथ, उनके फैमिली के साथ है. देखिए, अजीत पवार अब भाजपा के कार्यकर्ता बन गए हैं. वो राष्ट्रवादी कांग्रेस वगैरह सब ढोंग है. आपने देखा होगा, पहली बार मैं देख रहा हूं ये जो अपने आप को शिवसेना कहते हैं, ये वो शिंदे मिंदे वाले लोग, उनका कल अधिवेशन हो गया. कहाँ? कोल्हापुर में. और क्या किया? शिवसेना के अधिवेशन डुप्लीकेट हुआ, लेकिन नाम तो शिवसेना लेते हैं. शिवसेना के अधिवेशन में अभिनंदन का ठराव किसका है? तो बीजेपी के नेताओं का और बीजेपी का. आपने देखा? शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या 60-65 वर्षामध्ये एवढी चाटुगिरी आम्ही कधी केली नव्हती. आम्ही युतीमध्ये होतो, आम्ही एकत्र होतो, आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो, पण स्वतःला शिवसेना मानणारे हे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात? तर भाजपच्या अभिनंदनाचा, भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा. म्हणजेच तुमची चाटुगिरी जी आहे, मी तुम्ही शिवसेना ही कोणाच्या पायाशी गुलाम म्हणून बांधून ठेवले, हे काल स्पष्ट झालं. शपथ देखील घेण्यात आली आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं.